रद्दीवाला रद्दीवाला, लोहा लोखंड भंगार, पुस्तके फाटले फुटले, कपडे भंगार भुंगार, आणा आणा आणा. ओ भंगारवाले भाऊ, बुक घेताय का? कसे किलो दिले? पण तुम्ही तर बोलता डॅशिंग दिसून राहिले, एवढं सोनं बिनं घालून भंगार विकताय, कसं काय भाऊ तुमचं? अरे तू कामाशी काम ठेवणार रे, माझ्या सोन्याकडे काय पाहून राहिलं? मी भंगार विकत आहो, काही चोरी थोडी करून राहिलो. पुस्तकाची किंमत 5 रुपये आहे, सांग बरं. आण बरं, घेतो मी. तर 15 रुपये म्हणत आहे आणि तुम्ही 5 रुपये म्हणत आहे, वाढी असं आहे. मला नाही विकायचं. किती आहे भंगार भाऊ तुमच्याकडं? भंगार किती आहे? भंगार भाऊ किती आहे सांगा बरं. 10 किलो असेल तर घेतो मी. 7 रुपये लावतो, नाही तर 8 रुपये लावतो, सांगा बरं. अरे माझ्याकडे 2च किलो आहे भाऊ. 10-10 रुपये देत असेल तर 20 रुपयात होऊन जाते, सांग बरं. अरे भंगार भाऊ, तुझी रद्दी तुझ्याच पाशी ठेव. 2 रुपये ही घेत नाही ना, देत बी नाही मी तुले विकत. समजलं ना? तू यासारखी रद्दी तुझ्याचकडे ठेव. तू भंगार भाऊ आहे, भंगारकडेच ठेव. भंगार तू विकून राहिला ना मला. भंगार भाऊ काऊन म्हणून राहिला? येतो उभं राहतो, कोणालाही विचार. भंगारवाला तू दिसताय का मी दिसता? अगर लोक म्हणणार ना, मग मीच एक झापड खायला तयार आहे तुझ्या हातची. नमस्कार मंडळींनो, आमचा व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अरे बापरे, भंगारवाल्याचे लई भाव वाढले रे, लईच वाढले. भंगारवाले झाले तर काय आमचं काही, आम्ही माणूस नाही हो, आमच्या मनात मन नाही आहे. आम्ही काही डॅशिंग राहू नाही शकत. तुमच्यासारखे माकडासारखे दिसून राहिले माणसं कन लई लई मोठ्या गोष्टी करतात रे. आम्ही काही चांगले कमवतो, सगळं करतो, तर आम्हाला बोलता नाही येत का? दुबारा असं बोललं ना तर पाय. सॉरी भाऊ, असं बोलायला नाही पाहिजे. आय एम सॉरी भाऊ.